पण या ठिकाणाहून घेऊन जात आहोत। नालंदाच्या पुरस्काराला हलक्यात घ्यायचं नाही, कारण त्याचं वजन हे अनेकांना झेपत नाही, त्यांना झेपतं जे झेप घेतात। त्यामुळे नालंदाच्या पुरस्काराची ती खासियत आहे की ज्यांची झेप बघून आम्ही हे पुरस्कार त्यांना बहाल करतो। त्यामुळे नालंदासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। पुन्हा श्री प्रदीप श्रीराम कोळी सरपंच आहे, जोरदार टाळ्याने आपण त्यांचं सुद्धा स्वागत करूया आणि त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन देऊया। मी गावाचा प्रथम नागरिक प्रदीप श्रीराम कोळी आणि माझे सदस्य ग्रामपंचायत सदस्य जाबीर दादा, आपले गावाचे सहकार्य जितूभाऊ कोळी, जितूबारी, नालंदा ॲग्रोनेसेस पुणे सामाजिक संस्थेमार्फत मला पुरस्कार मिळाला। मी 15 वित्त आयोगातून आम्ही ISO ग्रामपंचायत सुद्धा इमारत बांधलेली आहे आणि ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांचा पगार स्वतः 8 ते 9 महिना होत नव्हता, तरीसुद्धा आम्ही एक ग्रामपंचायतचा काटा बनवला आणि त्या सुरळीत आमच्या पगार ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांचा पगार आता सुरळीत चालू आहे। कर्मचाऱ्यांचे आणि आम्ही 4,48,00,000 पाणी पुरवठा योजना सुद्धा या गावामध्ये आणलेली आहे। असे सर्व म्हणजे असं आम्ही गावामध्ये भरपूर असे कामं केलेले आहे किंवा महिलांसाठी संडासी सुद्धा बांधलेली आहे, पुरुषांच्या बांधलेले आहे आणि देवस्थान वगैरे असे खडीकरण सुद्धा असे केलेले आहे। मी जाबीर खान, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भालूद तालुका यावत। आमचे जे सरपंच आहे विद्यमान सरपंच प्रदीप श्रीराम कोळी हे भालूद गावात मागील 4.5 पावणे 5 वर्षापासून अहोरात्र गावकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात। आमचे आमदार अमोलदादा जावडे यांच्या नेतृत्वात आणि यांच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी गावाच्या विकासात्मक कामासाठी त्यांच्याशी चर्चा करतो। पूर्ण आमची बॉडी जी आहे ग्रामपंचायतचे सगळे विद्यमान उपसरपंच आणि सगळे कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने भाऊन वेळोवेळी गावासाठी वेळ देऊन सकाळी ग्रामपंचायतवर ग्रामविकास अधिकारी येत नाही त्यांच्या अगोदर आमचे सरपंच साहेब इथे उपस्थित असतात आणि गाव एकजूट कसं राहील त्या माध्यमातून प्रदीप भाऊ कामं करत राहतात आणि गावावरती पूर्ण गावावर कशी नजर राहील म्हणून भाऊंनी गावाच्या पुढे गावाच्या कोपऱ्यावरती CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आणि पूर्ण आमच्या कॅबिनला सरपंच साहेबांच्या कॅबिनला ते CCTV फुटेजचे आम्ही TVच्या माध्यमातून पाहतो आणि एक माणूस त्याच्यावर अहोरात्र 24 तास निगराणी ठेवतो आणि गावातल्या चोऱ्या सपाट्या वगैरे ह्या CCTVच्या माध्यमातून कमी झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमचं जे ई-सेवा केंद्र आहेत ते सुद्धा अद्ययावत आहेत। या ठिकाणी भाऊ कोणी गोरगरीब आला काही आला त्याच्याकडे कमिटी बाकी असली त्याला समजवून की भाऊ तू ग्रामपंचायतीची कर भरणा कर आणि भाऊसाहेब व ग्रामविकास अधिकारी यांना सूचित करतात की या माणसाचं काम करून द्या। कोणीही माणूस इथे नाराज होऊन जात नाही आणि ई-सेवेच्या माध्यमातून लोकांना जन्म मृत्यूचे दाखले, विवाह नोंदणीचे दाखले, अजून जे काही शासकीय योजना आहेत त्याचीसुद्धा आम्ही माहिती देत असतो आणि इथं लोक त्याचा पुरेपूर उपयोग घेतात। आणि गावामध्ये सुद्धा भाऊंनी एक टोलकाटा आम्ही बनवलेला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून, त्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी आणि गावातल्या सर्व शेतकऱ्यांची सोय झालेली आहे। पंचकुशीमध्ये ग्रामपंचायतीचा असा टोलकाटा कुठेही नाही आहे आणि भाऊंच्या व्हिजनमधून आणि संकल्पनेतून आणि आमदार अमोलदादा जावडे यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ह्या पुरा गावाचा जे आहे विकासात्मक कामं पुरेपूर करत आहेत आणि आमचे प्रदीप भाऊ सामान्य लोकांसाठी केव्हाही अहोरात्री तयार आहेत, तत्पर आहेत आणि भरपूर कामं करतात। ते कोणाच्या काही अडीअडचणी असल्या कोणत्याही प्रकारच्या असल्या तर ते तिथे हिरिरीने आणि प्रत्येक दुखासुखात ते केव्हाही सहभागी असतात आणि कोणालाही सहकार्य करतात।